ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकामध्ये आता भाजप आणि शिवसेनेच्या वतीने मतदारांवरती छाप पाडण्यासाठी जाहिरातबाजी करण्यास सुरुवात केलेली आहे। ठाण्यामध्ये जागोजागी आता धनुष्यबाण आणि कमळ याची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या ठाणे च्या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये जगणं झालं छान कारण धनुष्यबाण अशा प्रकारची जाहिरात या बॅनरबाजीच्या माध्यमातून लावण्यात आली आहे। पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण आणि तसेच माझ्या लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला अशा प्रकारची जाहिरात या बॅनरवरती दिसून येते। या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे असेल, दिवंगत नेते दरम्यान आनंद दिघे असतील यांचे देखील फोटो झळकत आहेत। दुसरीकडे नमो भारत नमो ठाणे असं कमळाचं चिन्ह असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात जोडताना बॅनरवरती फोटो दिसून येतो। त्यामुळे दोन्ही पक्षाकडनं मोठ्या प्रमाणात आता जाहिरातबाजी करायला ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। त्याच पाठोपाठ आता विरोधक असलेल्या या महाविकास आघाडीकडनं कशा प्रकारची आता जाहिरात असणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी नमो भारत नमो ठाणे सोबत माझ्या लाडक्या भावाला मत धनुष्यबाणाला अशा प्रकारची जाहिरात सर्वांचं लक्ष वेधत आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता जाहिरातबाजी होणं देखील मतदारांना या छाप पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता ठाण्यामध्ये जाहिरातबाजी दिसून येते। त्यामुळे येणाऱ्या काळात आता महायुती असेल या युतीच्या कडनं कशा प्रकारे भगवा झेंडा कोणाचा फडकेल, महानगरपालिकेत कोणाचा महापौर बसेल ह्याकडे सर्वांचं लक्ष लागले। त्यामुळे जागा वाटपाचा भ्रम असेल या सर्व सूत्र हे आता पूर्णतः झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेवरती कशा प्रकारचा युतीचा झेंडा फडकेल, या महाविकास आघाडी कशा प्रकारे आपले उमेदवार या ठिकाणी विजय करतील हे देखील याकडे सर्वांचं लक्ष लागलं। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये आता या ठिकाणी काटेकी टक्कर देखील चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळेल। राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्ष असेल या अजित पवार गटाकडनं तसेच मनसे आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही अशी धनुष्यबाण आणि कमळ अशा प्रकारची लढत चौरंगी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।